मित्रांनो नमस्कार, मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि मी आता आजरा सिरसिंगेमध्ये आलेलो आहे। अर्थात एक सुंदर निमित्त होतं आणि तुम्हाला एक माहितीचा व्हिडिओ तुम्हाला द्यायचा होता आणि तो व्हिडिओ अतिशय सुंदर ठिकाणी मला शूट करायचा आहे, म्हणून मी आलो होतो। इथं एक अभ्यासशालेच्या दौऱ्याच्या माध्यमातून इथं मी आलेलो आहे। हे जे तुम्हाला पाठीमागे दिसतंय ना, थोडासा पाऊस आहे, धोका आहे इथं। हे इथं जे सगळं तुम्हाला दिसते ना, हे एकच झाड आहे बरं का। हे असं हे सगळं संपूर्ण झाड जे दिसते ना तुम्हाला, हे एक वडाचं झाड आहे। तुम्हाला मी पुढची माहिती अधिक सांगतो आणि कसं कसं आहे आणि काय बायोडायव्हर्सिटी आहे इथली तेही तुम्हाला मला सांगायचं आहे। तर हे आहे वडाचे मूळ झाड। हे आहे वडाचं मूळ झाड, याला मातृ तरू असं म्हणतात, मातृ झाड असं म्हणतात। आता हे झाड जसं जसं वाढत जातं ना, ते वाढत जाण्या पाठीमागची त्याच्या पाठीमागची एक भूमिका असते। हे मुलांगी आहे त्याची, ही मुलांगी आहेत वडाची। हे अशी ही जमिनीमध्ये पोचतात आणि जमिनीमध्ये पोचल्यानंतर पुन्हा तिथून नवीन झाडाला सुरुवात होते। असे ह्या झाडाची रचना आहे। आणि ह्या झाडाच्या रचनेमध्ये इथं गोठण देव नावाचा एक गाव भागातील मूळ वंश असणारा एक झाडाचा एक भाग आहे, देवाचा एक भाग आहे। आता आपण बघूया की इथं त्या झाडाची इथं असं बघितलं तर इथं थोडीफार लायकेन नावाच्या काही फंगीमधले प्रकार दिसतात। त्याला इयर्न ऑफ द ट्री असंही म्हटलं जातं, ते इथं तुम्हाला दिसायला लागतील। एक फार मोठ्या पद्धतीनं इथं हे बुरशीचे काही प्रकार वाढलेले आहेत, तेही तुम्हाला इथं बघायला मिळतील। अर्थात मी याच्या सभोवताली फिरतो, तुम्हाला दाखवतो म्हणजे किती मोठं झाड आहे। हे जवळजवळ 1 एकरभर एरियामध्ये हे झाड पसरलेलं आहे आणि त्याची मुलांगी चिकटत चिकटत जमिनीशी नातेसंबंध ठेवत पुढे हे वाढलेलं आहे। आणि अति महाकाय वृक्ष म्हणता येईल असा हा वृक्ष आजरा तालुक्यामध्ये सिरसिंगे या गावीमध्ये आहे। साधारणतः 10 किलोमीटर अंतरावर हा भाग येतो आणि इथं तुम्हाला वेगवेगळ्या बायोडायव्हर्सिटी दिसतात। इथं खेळण्याच्या काही रचनाही मुलांसाठी करण्यात आलेल्या आहेत। सावरीचं झाड ही इथं सुंदर पद्धतीनं आहे आणि काही अभ्यासक मंडळीसुद्धा इथं अशी फिरताना तुम्हाला दिसत आहेत। तर इथं ही रचना अशी का तयार झाली किंवा या भागाला गोठण देव असं का म्हणतात, तर गोठण म्हणजे रिकामी जागा अशा अर्थानं तो शब्द वापरला जातो। तो जनावरांचा रखवालदार देव असतो असंही म्हटलं जातं। तर इथं ही गोठण देवीची मूर्ती अशी ठेवलेली आहे। अशी हा मूळ देव आहे आपल्या इथला, म्हणजे ग्रामीण भागातील गावगाड्यातील असे मूळ देव आहेत जे देव तयार झालेले आहेत। वृक्षाला देव मानणं ही आमची संस्कृती आहे आणि तशा पद्धतीनं इथं हे गोठण देवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। विशेष म्हणजे इथं का सांगितलं नाही, बट बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की महिलांना इथं प्रवेश नाही, पण काही पायदुखी हातदुखी जर झाली तर या देवाला त्याचे लाकडापासूनच्या काही वस्तू तयार करून ठेवल्या जातात, वावल्या जातात। हे बघा, हे जर तुम्ही बघितलात ना, हे पायाचे ठसे तुम्हाला हे बघितलं ना तुम्ही, तर हे पायाचे असे लाकडापासून तयार करणाऱ्या वस्तू काही ज्या आहेत त्या वस्तू इथं ठेवण्यात आलेल्या आहेत। आणि इथंही काही बाबी तुम्हाला दिसतील, ह्या मूळच्या गावगाड्यातील बाबी आहेत आणि ह्या चराईच्या देवांची रचना म्हणून ह्याची रचना केलेली आहे। तर अशा या महाकाय वृक्षाच्या ठिकाणी बरेच वेगवेगळ्या भागातील अभ्यासक मंडळी इथं येत असतात। आता हेच पहा, आता हे इथं जर बघितलं तुम्ही तर हे चौलिक मामा दिसत आहेत। चौले मामा महाराज आहेत, वारकरी संप्रदायाचे आहेत आणि हे गावगाड्यातले सगळ्यात महत्त्वाचा संप्रदाय आहे। तर इथं हे असे अभ्यासक मंडळी येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून अशा ठिकाणचे काही अभ्यास दौरे केले जातात। तर इथं हे साठपे मामा हे आहेत, हे 65 वर्षाचे साठपे मामा आहेत। हे संस्कृती आहे ती फार सुंदर आहे आणि त्या पद्धतीनं झालं पाहिजे। तर आमचं तुकोबारायांचं जे कृषीसाठी कृषी संस्कृतीसाठी झगडले ते तुकोबारायांचं सगळी संस्कृती वारकरी संप्रदायातून ह्या फेट्यापर्यंत येऊन पोचली। इथं हा जोपर्यंत फेटा आहे तोपर्यंत आमची संस्कृती आहे असं आम्ही म्हणूया। आणि सगळ्यांसाठी नमस्कार। हे आहे 85 वर्षाचं चिर तरुण तारुण्य, त्याच्या पाठीमागची सगळ्यात महत्त्वाची सात्विकता, सात्विक विचार आणि वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणारे, तत्वांचं प्रतिनिधित्व करणारे अशी माणसं खेड्यामध्ये आहेत। तर अशी माणसं निसर्गात जगतात म्हणून ती सदृढ राहतात।
अशा माणसांसाठी एक सलाम झाला पाहिजे. रामकृष्ण हरी. हे 89 वर्षाचे आहे. ही या संस्कृतीची मंडळी आहेत. या संस्कृतीमध्ये हे जे आहे हे हा जो वारसा आहे तो वारसा जपला जातो. असा आता वारसा जपत असताना थोडासा एक आवाजही दुसरा येतो. तो पावशा पक्षाचा आहे. पाऊस येईल नाही येईल हे सांगणार ते पक्ष आहे. आणि हे ज्या का खोळा आहेत ह्या पोतेच्या खोळा आहेत ह्या खोळा आहेत ना, ह्या खोळा याच पिढीपर्यंत पोहोचणार आहेत. छत्रीच्या काळातल्या ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं जपलेल्या ह्या आहेत खोळा आहेत. अशी ही सुंदर अभ्यासक मंडळी इथं येत असतात. आणि जर तुम्ही बघितलात तर हे वडाचं झाड आहे. हे असं हे किती खूप मोठं आहे. आणि अशा ठिकाणी अशी मंडळी अभ्यासासाठी येत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.